माघी गणेश उत्सवामध्ये आपण मोहोत्कट ह्या गणपती बाप्पांचे आपण स्मरण करत असतो. तर त्यांची जन्मकथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फार पूर्वी भाद्रपदातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला जास्त महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जाते, तर माघी चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यामुळे भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. असे असले तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सवात थाटामाटात साजरा केला जातो. ह्यावेळेस माघी गणेश उत्सव हा 22 जानेवारी रोजी आलेला आहे. 22 जानेवारी 2026 या दिवशी माघी गणेश चतुर्थी आलेली आहे. आणि या दिवशी आपण माघी गणेश बाप्पांचे पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो अवश्य पहा. त्यात त्यांचं महत्त्व माहिती मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पाहूया आपण त्यांची जन्मकथा. तर अगध देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्ध आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता. परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भाकली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचे दान दिले. जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक. हे मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील. मुलं ही महापराक्रमी होतील. परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा जर गैरवापर केला तर मात्र त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून देवादिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निराग्रह बालकांनी भक्ती पाहून श्रीहरी भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागितला. भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झाले म्हणून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व द्या. भगवान म्हणाले, मृत्यू लोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काय हवे असेल तर माग. मुले हुशार होती. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रिलोकीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धात पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे दोघे हे उन्मत्त झाले. सत्शील दाम्पत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याची सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांची समविचारी पराक्रमी दुष्टवृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले. परंतु या मुलांना महादेवानीच आशीर्वाद दिला होता म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण गेले आणि त्यांनी आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी प्रार्थना केली. देवांतक आणि नरांतकाला देव, दानव, मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शीर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता आदिती यांच्या उदरी जन्म घेऊन असा शब्द दिला. सगळेजण सुखावले. महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. आदिती माता गर्भवती राहिल्या. 9 मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्दशीला दुपारच्या वेळी आदिती मातेच्या उदरी जन्म घेतला.
सर्व देवांनी गणरायाचे साजरे गोजरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केलेली आहे. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला नाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला नाहू घातले, बाललेणी घातली, दुपट्ट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला. देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला, म्हणून बालकाचे नाव महोत्कट ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे आणि वरदान महोत्कटाला दिले, आशीर्वादा स्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रिलोक्याचा भयमुक्त केले. महोत्कट भगवान हे श्री गणपतीचा अवतार आहेत आणि गणपतीच्या अवतारात त्यांना 5 मुखे आहेत आणि 10 हात आहेत आणि 10 हातामध्ये त्यांची वेगवेगळ्या देवतांनी दिलेली आयुधे आहेत आणि ह्या आयुधाच्या साहाय्यानेच त्यांनी महोत्कट गणपती बाप्पांनी देवांतक आणि नरांतक ह्या दानवांचा, क्रूर दानवांचा वध केला आणि सगळ्या पृथ्वीला भयमुक्त केले. म्हणून माघ गणेश चतुर्थीला यांची पूजा भक्तिभावाने केली जाते आणि तो त्यांचा जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थाने माघी गणेश उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, थोडक्यात कशी करायची, आपण त्यांची मूर्ती बसवायची असते का मातीची मूर्ती आणायची, याविषयीची माहिती मी माझ्या गणपती बाप्पांचा माघी गणेश उत्सव पूजन कसे करावे, पूजा विधी महत्त्व हा व्हिडिओ टाकलेला आहे ह्याच्या अगोदर, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा ह्या माघी गणेश उत्सवामध्ये आपण करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.